आजचा दिवस खास आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या प्रत्येकासाठी. कारण आज महिला दिन आहे. पण खरं सांगू का, हा दिवस फक्त एका सेलिब्रेशन पुरता मर्यादित नसावा. हा दिवस आठवण करून देतो त्या प्रत्येक स्त्रीच्या प्रवासाची, तिच्या कष्टाची, तिच्या स्वप्नांची आणि तिच्या अस्तित्वाची. लहानपणापासूनच समाजाने तिला चौकटीत बसवायचा प्रयत्न केला. कधी अबोलतेच्या, कधी जबाबदाऱ्यांच्या, तर कधी परंपरांच्या. पण तरीही ती स्वतःच्या हिमतीवर पुढे जात राहिली. तिचा प्रवास सोपा नव्हता. कधी तिला स्वप्न बघायला मज्जाव केला गेला, तर कधी ती स्वप्न पाहिली तरी पूर्ण करायला तिच्या इच्छेऐवजी समाजाच्या मान्यतेची गरज पडली. पण तिने हार नाही मानली. तिने स्वतःच्या अस्तित्वाचा आवाज उठवला. आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून आणि मुख्य म्हणजे एक स्वतंत्र स्त्री म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली. ती फक्त कुटुंबाचा आधार नाही, ती संपूर्ण समाजाचा कणा आहे. आजही जगात अशी अनेक घरं आहेत जिथे मुलींच्या स्वप्नांना मर्यादा घातल्या जातात. पण आजच्या या दिवशी आपण सगळ्यांनी एक गोष्ट मनाशी ठरवली पाहिजे. एकही स्त्री आपली ओळख विसरू नये. प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान हा जपला पाहिजे. तिच्या इच्छांना, तिच्या विचारांना आणि तिच्या निर्णयाला तोलून पाहायचं असेल तर त्यांची तुलना समाजाच्या चौकटीशी नव्हे तर तिच्या क्षमतेशी आणि मेहनतीशी झाली पाहिजे. ही वेळ आहे आपल्याला मिळालेल्या संधीची कदर करायची आणि ज्यांना त्या संधी मिळालेल्या नाहीत त्यांच्यासाठी लढण्याची. कारण आपण स्त्रिया आहोत, मजकूर नव्हे तर इतिहास लिहिणाऱ्या क्रांती आहोत. एकमेकांना प्रेरणा द्यायची, एकमेकांना पुढे न्यायचं आणि जगाला दाखवायचं की स्त्री म्हणजे फक्त त्याग नव्हे तर जिद्द, आत्मसन्मान आणि अपराजित इच्छाशक्ती आहे. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.